तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर सकाळची सगळी कामावर लिखणं सगळ्यात अगोदर असतं ते म्हणजे नाश्ता केल्यानंतर नसतं मग पुढच्या कामाला सुरुवात होते. सकाळी काय माहिती सकाळी सकाळी ना जास्तच भूक लागते, त्यामुळे म्हटलं चला अगोदर नाश्ता बनवून घेऊया. सगळ्यात अगोदर शेंगदाण्याचं कूट संपलं होतं, शेंगदाणं भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये ना मस्त असं पोहे बनवून घेतले. नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर थोडंसं बसलेलं ते म्हटलं चला अगोदर ब्लाऊज कटिंग करून ठेवूया आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकला लागायचं. तर चपात्या भाजी सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच तव्यामध्ये ना थोडंसं खरडा खायची इच्छा झालेली म्हणून म्हटलं चला हिरव्या मिरच्या भाजून घेऊया. मिरच्या भाजल्या, त्याच्यामध्ये थोडंसं एक जिरं लसूण कोथिंबीर टाकली. शेंगदाणं पण कोण टाकतात, पण मला शेंगदाणं आवडत नाही, त्यामुळे म्हटलं चला मस्त असं झणझणीत खरडा बनवून घेतला. दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जे काही काम असतं ना ते कपडे वगैरे फोल्ड करायची होती भरपूर, ती सगळी कपडे फोल्ड करून ठेवले. आणि नंतर मग कुल्फीवाला आलेला होता, तनिषला कुल्फी आणायला पाठवलेलं होतं. ही कुल्फी ना अजिबात चव नव्हती, काय माहिती. त्याच्यानंतर तनिषला थोडंसं अभ्यासला बसवलेलं होतं, पण अभ्यास सोडून ना त्याचं असं काहीतरी कुठली तरी वेगळीच पुस्तकं वाचायचं चाललं होतं. संध्याकाळच्या वेळेला थोडंसं वॉकिंगला गेलेले होते बाहेर, म्हणले येताना थोडंसं ब्रेड वगैरे काहीतरी घेऊन आले होते नाश्त्यासाठी, म्हणूनच मार्केटमध्ये गेलेले होते. तर ब्रेड वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग येताना थोडंसं परत मग थोडी वॉकिंग केली. आणि घरी आल्यानंतर ना तनीचं होमवर्क आलेलं होता. दिवसभर त्याला काही सुचत नाही, संध्याकाळी झोपायच्या वेळेला माझं हे करायचं माझं ते करायचं म्हणत होतं. वेस्ट चीजपासून आहे ना डस्टबिन बनवलेलं होतं. तर कसा वाटला मेन्यू ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू